नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण इथे करंजी पाहणार आहोत। ती कशा पद्धतीने मी इथे बनवणार आहे ते मी इथे सांगणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं तर आपण दिवाळी विशेष फराळाचे रेसिपीज मी रोज अपलोड करत आहे। तुम्ही भरभरून मला प्रतिसाद देत आहात, मला फोन करून सुद्धा रेसिपी विचारता आहेत, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद। असाच तुमचा सपोर्ट मला कायम असू द्या। तर इथे आज करंजी मी तुम्हाला दाखवणार आहे। लेअर वगैरे सर्व मी सांगणार आहे, कशा पद्धतीने या लेअर्स आल्या त्या। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 कप रवा घेतलेला आहे। हे मी ऑलरेडी चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेत आहे, हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने। तर आता इथे मी 2 मोठे चमचे तेल घेणार आहे। तेल तुम्ही गरम करून घेऊ शकता, मी गरम करून नाही घेतलेलं, थंडच तेल मी टाकत आहे। तर 2 चमचे तेल मी याच्यामध्ये ॲड केलं आणि ते पण हातानेच मी मिक्स करून घेतलं। आता इथे तेल मिक्स करताना आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण तेल मिक्स झाल्यानंतर आपला जो मैदा आहे त्याचा एक गोळा तयार करून बघायचा आहे। तर गोळा जर घट्ट असा बांधला गेला तर समजायचं की आपलं पूर्ण मैद्यामध्ये तेल व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे। ते इथे बघू शकता, मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपलं तेल मिक्स झाल्यानंतर असं टेक्स्चर येतं पिठाचं। त्यानंतर हा असा गोळा बांधला जातो, तर समजून जायचं तेल मिक्स झालेलं आहे। तर आता इथे मी थोडं करून मी दूध ॲड करणार आहे। आता दुधाचं प्रमाण मी इथे सांगत नाही, कारण कमी जास्त दूध लागतं। तर घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे, तर अशा पद्धतीने थोडं करून मी दुधानेच एक गोळा तयार करून घेतला। आता आपण सारण बघूया कशा पद्धतीने। आता हे गोळा जो आहे तो मी अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवला। सारण बनवण्यासाठी मी इथे 1 चमचा खसखस घेतलेली आहे। खसखस थोडीशी अशी 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायची आहे। मी तडका पॅनमध्येच परतवून घेत आहे। अशा पद्धतीने खसखस परतवून झाल्यानंतर ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचा मी रवा घालणार आहे। रवा पण अशाच पद्धतीने थोडासा असा सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा। रवा परतवून झाल्याच्या नंतर तो पण आपण खसखसमध्ये मिक्स करून घेऊया। जास्त गॅस फुल नाही ठेवायचा, एकदम बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटं आपण परतवून घेणार आहोत। त्यानंतर मी हा रवा आता काढून घेत आहे आणि जे खसखस आणि रवा व्यवस्थित मिक्स करून थोडंसं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी 1 कप किसलेला खोबरा ॲड करणार आहे आणि अर्धा कपपेक्षा थोडीशी कमी पिठी साखर मिक्स करून घेणार आहे। हे सर्व पदार्थ मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। मी इथे काजू, बदाम, मनुका आणि पिस्ता ॲड केलेला आहे। अशा पद्धतीने सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। हे आपलं सारण रेडी आहे। आता मी इथे एक पेस्ट तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 1 मोठा चमचा तूप घेतलेला आहे आणि तुपाला एकाच डायरेक्शनने कंटिन्युअसली अशा पद्धतीने फेटून घ्यायचं, जेणेकरून ते एकदम फ्लफी होईल। थोडासा तुपाचा कलर व्हाईट होतो, चेंज होतो कलर, बघू शकता। इथे आपलं एकदम फ्लफी तूप झालेलं आहे। आता त्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करत आहे। कॉर्नफ्लॉवर ॲड करून झाल्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे। त्यानंतर इथे मी आपला जो पिठाचा गोळा आहे मैद्याचा, तो मी इथे आता बेलून घेणार आहे। तर अशा पद्धतीने गोळा आधी आपण खूप घट्ट केला होता, तो थोडासा नरम झालेला आहे। त्याचे असे मी गोळे तयार करून घेतले। आता याच्या मी चपात्या लाटून घेणार आहे।
एक एक करून मी 4 ते 5 चपात्या लाटून घेतल्या। तुम्ही बघू शकता इथे ही पहिली चपाती लाटून झालेली आहे। त्यानंतर त्याच पद्धतीने दुसरी चपाती पण मी इथे लाटून घेते। 1 बाय 1 अशा पद्धतीने आपल्या सर्व चपात्या लाटून झालेल्या आहेत। आता इथे एक प्रोसेस मी करणार आहे, ती तुम्ही बघू शकता। आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट आपण चपातीवर सर्व पसरवून घ्यायची, सगळ्या बाजूने असं स्प्रेड करून घ्यायची पूर्ण ती पेस्ट, आणि त्यावरती आपण दुसरी चपाती ठेवायची। सेम प्रोसेस दुसऱ्या चपातीवरती पण करायचं। अशाच पद्धतीने थोडीशी पेस्ट घ्यायची आणि ती पूर्ण स्प्रेड करून घ्यायची। तुम्हाला जर करंजीवर भरपूर म्हणजे जेवढ्या लेअर पाहिजेत तेवढ्या चपात्या तुम्ही लाटून घेऊ शकता। तर इथे मी 4 चपात्या लाटून घेतल्या आणि स्टेप बाय स्टेप मी सर्व चपात्यांवर आपली पेस्ट स्प्रेड करून घेतली आणि शेवटच्या चपातीवर मी हाताने स्प्रेड करत आहे। त्यानंतर आपल्याला ह्या सर्व चपात्या एकत्रितपणे एक रोल तयार करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता इथे आता मी कशा पद्धतीने रोल तयार करते, आणि एकदम घट्ट असा रोल तयार करायचा। हे अशा प्रकारे त्याला पूर्ण प्रेस करून घ्यायचं सर्व साईडनी आणि हा रोल तयार करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने मी रोल तयार करून झाल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित असं एकदम लांब असं पातळ करून घ्यायचं, त्याला बेलून घ्यायचं हातानेच, आणि त्याच्या आपण इथे लाट्यात काढून घ्यायच्या। हे मी कट करत आहे चाकूने। अशा पद्धतीने लाट्या करून घ्यायच्या पूर्ण। तुम्हाला इथे लेअर पण मी दाखवते, तर हे बघू शकता इथे अशा पद्धतीने लेअर येतात आपल्या करंजीवरती। ही दुसरी लाटी पण बघा, आणि ज्या पद्धतीने आपण कट केलं त्या साईडने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। हे बघू शकता ही जी लेअर आहे आता अशीच ही लेअर लाटून घ्यायची। हे अशा पद्धतीने आपल्या करंजीवरती लेअर दिसायला लागतात। सो अशा पद्धतीने मी सर्व लाट्या लाटून घेतल्या। इथे बघू शकता लाट्यांवरती पण लाटल्यानंतर अशा पद्धतीने लेअर दिसायला लागल्यात। आता यामध्ये मी 1 चमचा भरपूर असं सारण घालणार आहे आपण बनवलेलं, आणि मनुका मी वरतून टाकणार आहे, जेणेकरून कुठल्या करंजीत कमी कुठल्या करंजीत जास्त असे मनुके पडणार नाहीत। आणि पूर्ण कडाने मी दूध लावत आहे। तुम्ही हवं असेल तर पाणी पण लावू शकता। तर इथे पूर्ण गोल साईडने मी दूध लावून आता हे अशा पद्धतीने लॉक करून घेणार आहे। आता तुमच्याकडे फिरकी असेल तर फिरकीने लॉक करू शकता, साचा असेल तर साच्याने लॉक करू शकता। मी हे एक्स्ट्रा पीठ कट करून घेणार आहे, आणि इथे आता डिझाईन मला काढायची आहे। आता माझ्याकडे फिरकी पण अवेलेबल नाही आणि साचा पण अवेलेबल नाही आहे, म्हणून मी इथे काय करणार आहे, आपलं फोर्क जे असतो त्याने मी डिझाईन करणार आहे अशा पद्धतीने, जेणेकरून आपले करंजी तेलामध्ये फुटणार पण नाही आणि सर्व बाजूने व्यवस्थित अशी सील होऊन जाईल। त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने डिझाईन करणार आहे। तर बघू शकता आपली करंजी इथे रेडी झालेली आहे। आता ही करंजी मी तळून घेणार आहे। तर तेल कडक गरम करून घ्यायचं आणि नंतर तळताना आपण मीडियम फ्लेमवर ठेवू शकतो। तर अशा पद्धतीने आपली करंजी रेडी झालेली आहे। बघू शकता वरती लेअर किती सुंदर दिसत आहे। तर ही थंड झाल्यावर एकदम खुसखुशीत आणि चवीला पण खूप छान लागेल। लेअर खूप सुंदर दिसत आहे। मी अशा पद्धतीने 1 बाय 1 सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहेत आणि चवीला पण खूप छान झाल्यात। मुलांना पण खूप आवडल्या करंज्या आपल्या। तर तुम्ही पण ह्या करंज्या बघून बघा, या स्टेपनी कशा होतात ते मला कमेंट करून सांगा, आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण मला कमेंट करून सांगा। जसं शंकरपाळीसाठी मला रिस्पॉन्स आला तसंच मला करंजीसाठी पण रिस्पॉन्स हवा आहे तुमची जात असेल तर मी अजून पुढे जाऊ शकते। तर सर्वात आधी तर सर्वांचं धन्यवाद पण मी इथे करणार आहे। आपल्या सर्व करंज्या इथे रेडी झालेल्या आहेत। हे बघू शकता सुंदर अशा लेअर झालेल्या आहेत। तर आता हे गरम करंजी आहे तरी मला खूप एक्साइटमेंट आहे की मी फोडून तुम्हाला दाखवावी। त्यासाठी मी इथे एक करंजी
फोडून दाखवणार आहे. गरम करंजी असल्यामुळे ते हाताला पोळत पण आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. थंड झाल्यावरती एकदम खुसखुशीत अशी होईल. तर बघू शकता आपली करंजीची लेअर आणि मधलं सारण किती सुंदर दिसत आहे. आवडलं ना तुम्हाला? तुम्ही पण बनवून सांगा कशी झाली करंजी. आणि चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत किंवा एखाद्या नवीन ब्लॉगसोबत. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.